कधीकधी आयुष्य इतकं कठीण होतं की रस्ता समोर दिसत असतो पण चालायची ताकद नसते. आयुष्य खूप सुंदर असतं असं म्हणतात, पण कधीकधी ते इतकं कठीण होतं की श्वास घ्यायलाही जड जातं. सगळं असूनही मनात एक रिकामेपणा असतो. आपण हसत असतो पण मात्र आतून तुटून असतो. प्रॉब्लेम एक संपत नाही तोवर दुसरी दारात उभी असते. स्वप्न खूप मोठी असतात पण परिस्थिती नेहमी साथ देत नाही. कधी अपयश, कधी लोकांचे शब्द, कधी स्वतःवरचा विश्वास कमी होतो. अशा वेळी मनाला एकच प्रश्न पडतो, देवा माझ्यासोबतच असं का? डोळ्यात नकळत पाणी येतं आणि मन पूर्ण थकून जातं. कोणीतरी येऊन फक्त एवढं म्हणावं की सगळं ठीक होईल, अशी एक आशा असते. आणि तेव्हाच आठवतं एक नाव, ते म्हणजे आपले स्वामी समर्थ. मनापासून त्यांना नमस्कार केला की एक वेगळीच शक्ती मिळते. जणू काही कोणीतरी अदृश्य हात धरून उभं करतं. प्रॉब्लेम संपत नाहीत पण त्यांना सामोरं जाण्याची हिंमत मिळते. रस्ता कठीण असतो पण चालायची ताकद वाढते. हळूहळू आयुष्य बदलायला लागतं. मनातला अंधार कमी होतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद दिसायला लागतो आणि विश्वास निर्माण होतो की आपण एकटे नाही, स्वामी आपल्यासोबत आहेत. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा स्वामी कधीच सोडत नाहीत. जेव्हा सगळी दारं बंद होतात तेव्हा स्वामी नवीन मार्ग दाखवतात. म्हणूनच कितीही मोठी अडचण असली, कितीही मोठे दुःख असलं, फक्त एकदा मनापासून स्वामींना हाक मारा, ते नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. आपण कधी निराश होतो, कधी हार मानतो, कधी वाटतं आता काहीच उरलं नाही. पण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनाची परीक्षा मोठी असू शकते पण स्वामींची रक्षा त्याहून मोठी असते. आपण फक्त श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायचा आणि स्वामींचं नाव घ्यायचं. कारण स्वामींच्या दरबारात रिकाम्या हाताने कोणीही परत जात नाही. ज्यांच्या मनात प्रेम आहे, ज्यांच्या डोळ्यात भक्ती आहे, त्यांच्यासाठी स्वामी नेहमीच आई-वडील, आधार आणि संपूर्ण जग असतात. म्हणूनच आत्ताच मनापासून एकदा म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ. आणि बघा, मनातले सगळं ओझं हलकं झाल्यासारखं वाटेल. स्वामी म्हणजे देव नाहीत, ते आपले मायेचं सावट आहे. ते आपली शांतता आहेत, ते आपला एक विश्वास आहेत. आपण जगासमोर असतो पण स्वामींसमोर रडतो, कारण त्यांच्यासमोर खोटं वागावं लागत नाही. आपण काही मागितलं नाही तरी स्वामी आपल्याला आवश्यक ते देतात. कधी धैर्य, कधी आशा, कधी नवीन सुरुवात. जीवनात जेव्हा जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी एक खिडकी उघडतात. ते आपल्याला पडू देतात पण हरवू देत नाहीत. ते परीक्षा घेतात पण साथ कधीच सोडत नाहीत. म्हणून मन खूप भरून आलं असेल, रस्ता सापडत नसेल, तर शांतपणे फक्त नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. कारण हे नावच तुमचं बळ आहे, हे नावच तुमचा आधार आहे आणि हे नावच तुमचं संपूर्ण जग आहे. जिथे विश्वास असतो तिथे स्वामी समर्थ असतात. स्वामी सगळं ऐकत असतात, न बोललेलंही आणि न दाखवलेलंही. ते आपल्याला श्रीमंती देतात की नाही याची खात्री नसते, पण ते आपल्याला तुटू देत नाही ही खात्री असते. ते आपल्याला जिंकायला शिकवतात पण आधी हार पचवायला शिकवतात. ते आपल्याला पुढे नेतात पण आधी थांबून स्वतःला ओळखायला शिकवतात. श्रद्धेचा दिवा जिथे पेटतो तिथे स्वामींची कृपा आपोआप उतरते. हात जोडले की समस्या संपत नाहीत, पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद नक्की मिळते. जग साथ देईल की नाही माहीत नाही, पण स्वामी कधीच सोडत नाहीत. मन थकलं की स्वामींचं नाव घ्या, मार्ग आपोआप सापडेल. जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतात. अंधार कितीही गडद असो,
स्वामींची कृपा